श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. दिवसभर काहीही करू नका, परंतु ते करत राहा. मित्रांनो, जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदी जीवनाचे स्वप्न पाहते. प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगायचे असते. जीवनात शांतता आणि आनंद राहील. तो त्याच्या कुटुंबाला आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही त्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि जीवनात समस्या कायम राहतात. खूप कमी लोक इतके भाग्यवान असतात की त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात, मात्र ते अधिक उत्पन्न देतात. असे अनेक लोक आहेत जे दररोज हजारो लाख रुपये कमावतात. असे काही लोक आहेत जे दिवसभर कठोर परिश्रम करतात, परंतु आनंदी जीवन जगू शकत नाही. तुम्ही कमावलेले सर्व पैसे निरुपयोगी गोष्टींवर खर्च होतात. खूप पूजा केल्यानंतरही जीवनात फक्त दुःख दिसते. घरात विनाकारण भांडणे होतात. यामुळे घरात अशुभता येते. पैशांचा ओघ थांबतो. नशीब कमकुवत राहील. जर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळी काही छोटी कामे लपलेली आहेत जी तराफा ओलांडू शकतात. झोपेचे नशीब चमकू शकते. इतकेच नाही तर नशीब 7व्या स्वर्गात नेले जाऊ शकते. तर तुम्ही ते स्वीकाराल का? एखादा मोठा बदल घडवून आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे आपल्याला अनेकदा वाटते. पण प्रत्येकजण जीवनात यशस्वी होत नाही. पण वस्तुस्थितीत याच्या अगदी उलट आहे. होय मित्रांनो, कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी रहस्ये आपल्या दैनंदिन दिनचर्येत लपलेली असतात. सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता? घरातील वातावरण कसे आहे? सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता? तुम्ही दुपारी काय करता? तुम्ही संध्याकाळी काय करता? या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. ही अशी कामे आहेत जी जीवनातील प्रगती थांबवतात आणि जीवनाची प्रगती 7व्या स्वर्गापर्यंत नेतात. नशीब बळकट करते. अशा परिस्थितीत शास्त्रांनी वास्तूमध्ये अशा काही चमत्कारिक प्रभावी उपायांबद्दल सांगितले आहे जे 100 पैकी किमान 99 लोकांना माहीत नाहीत. ज्या व्यक्तीला हे उपाय कळतात त्याचे नशीब उजळते. जीवनात भरपूर संपत्ती आणि समृद्धी असेल. नशीब वेळेवर तुमच्याबरोबर असेल. पूर्ण न झालेले कोणतेही काम त्या व्यक्तीचे नसते. कारण मित्रांनो, प्राचीन काळापासून हे उपाय अतिशय प्रभावी चमत्कार मानले गेले आहेत आणि वडीलधारी लोकही हा उपाय सांगत राहतात. परंतु काही टक्के लोक या उपायांचा विचार करतात. अशा परिस्थितीत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे की दररोज कोणते उपाय करून माता लक्ष्मी घरात राहते. कौटुंबिक संबंधांमध्ये प्रेम राहील आणि नशीब मजबूत होईल. पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खऱ्या श्रद्धेच्या भावनेने कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे 3 वेळा लिहून आपला आदर व्यक्त करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींना, वडीलधाऱ्यांनाही द्या, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला अशा उपायांबद्दल सांगू ज्याद्वारे तुम्ही जीवनात शुभ परिणाम पाहू शकता आणि जीवनातील घटना टाळू शकता. पहिला क्रमांक बघा. होय मित्रांनो, हाताकडे पाहणे हे नशीब उजळण्यासारखे आहे आणि हे तुम्ही कुठेतरी ऐकले असेलच. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा सर्वात आधी दोन्ही हाताचे तळवे काही क्षण पहा आणि चेहरा 3 ते 4 वेळा फिरवा. मित्रांनो, शास्त्रानुसार हाताच्या वरच्या भागात मा लक्ष्मी, मा सरस्वतीच्या मध्यभागी आहे आणि खालच्या भागात भगवान विष्णू मणिबंधामध्ये आहेत. म्हणून तुम्ही दररोज सकाळी उठताच तुमच्या हाताच्या तळव्यावर नजर टाकल्यास नशीब बळकट होते, ज्यामुळे नशिबाला वेळेवर मदत होते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात. दुसरा मुख्य दरवाजा. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे घराचे प्रवेशद्वार म्हणजे मुख्य दरवाजा, जिथून सुख समृद्धी, माता लक्ष्मीची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुम्ही आंघोळ केल्यानंतर मुख्य दरवाजावर
पाणी अर्पण करा. सकाळी हे करणे प्राचीन काळापासून खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने सर्वप्रथम घराचा वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. याशिवाय घरात अनेकदा कोणीतरी दिसतं. जर काम वाईट रीतीने झाले असेल तर भगवान गणेशाची मूर्ती आत आणि बाहेर अशा प्रकारे स्थापित करा की त्याची पाठ दिसेल. यामुळे मन शांत होते आणि तणाव दूर होतो. तिसऱ्या क्रमांकाने गंगाजल शिंपडले. प्रिय भक्तांनो, गंगाजल ही अशी गोष्ट आहे जी सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर करते आणि गंगाजलाच्या पाण्यात स्नान केल्याने संपूर्ण शरीर शुद्ध होते. अशा परिस्थितीत तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी घरात गंगाजल शिंपडायलाच हवे, विशेषतः ईशान्य कोपऱ्यात. जर हे दररोज शक्य नसेल तर तुम्ही हे काम आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केले पाहिजे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. त्याचबरोबर कुटुंबात परस्पर प्रेम राहील आणि नात्यात निर्माण होणारी कटुता देखील दूर होईल. पण असे करणे पुरेसे ठरणार नाही. हे करण्यासाठी आपण घर पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. होय मित्रांनो, माता लक्ष्मी अशा घरात राहत नाही जिथे घाण असते, तर अशा घरात राहते जिथे स्वच्छता कमी असते. 9 नंबर, दरवाजा. प्रिय भक्तांनो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. वास्तुशास्त्रानुसार घराची दारे उघडताना आणि बंद करताना आवाज येऊ नये, कारण वास्तुशास्त्रात तो एक दोष मानला जातो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात दार उघडताना आणि बंद करताना आवाज करत असाल तर समजून घ्या की ते हळूहळू तुमचे नशीब खाऊन टाकत आहे. यामुळे तुमचे नशीब कमकुवत होत आहे. असे म्हटले जाते की ज्या घरात दरवाजे बंद करताना आणि उघडताना आवाज येतो तिथे कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होतात. यामुळे घरात अस्वस्थता निर्माण होते. अशा परिस्थितीत ते टाळण्यासाठी तुम्ही नेहमी दारात तेल घालत राहिले पाहिजे आणि करायच्या गोष्टी त्वरित दुरुस्त करून किंवा काढून टाकले पाहिजे. क्रमांक 10, तुळशी. प्रिय भक्तांनो, सनातन परंपरेत तुळशीचे रोप अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते, कारण ते माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. इतकेच नाही तर तुळशीचे झाड भगवान श्री हरी विष्णूला देखील प्रिय आहे. अशा परिस्थितीत हिंदू श्रद्धेनुसार जर ही वनस्पती मुख्य द्वारावर लावली गेली तर त्याच्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात, कारण तुळशीचे पवित्र रोप नकारात्मक ऊर्जा थांबवून घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केली पाहिजे. तुम्ही तुळशीला पाणी अर्पण केले पाहिजे, परंतु एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी देऊ नये हे लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला जीवनात चांगल्या परिणामांऐवजी वाईट परिणाम दिसतील. तुळशीजवळ बूट, चप्पल किंवा कचरा पेटी ठेवू नये, हे देखील लक्षात ठेवा. क्रमांक 11, मीठ पाण्याने पुसून टाका. बंधू आणि भगिनींनो, मीठ हे केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर वास्तुशास्त्रात त्याचे विशेष महत्त्व आहे. जर मिठाचा योग्य प्रकारे वापर केला तर घरात आनंद आणि शांतीची आठवण राहते, आणि जर त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर नकारात्मक ऊर्जा घरात निश्चितपणे पसरते. अशा परिस्थितीत आठवड्यातून 2 ते 3 वेळा घर पुसण्यापूर्वी पाण्यात मीठ मिसळा. त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. यामुळे घरातील वातावरण शांत आणि आनंदी बनते. गुरुवारी आणि रविवारी असे न करण्याची काळजी घ्या. असे नियमितपणे केल्याने घरात आनंद आणि शांती राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. क्रमांक 12, जेवणाची दिशा. प्रिय भक्तांनो, अन्न खाताना दिशेचीही काळजी घेतली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार पूर्वेकडे तोंड करून अन्न खाणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिशेने तोंड करून अन्न खाल्ल्याने आनंदी जीवन मिळते. त्याचवेळी जर जेवणाच्या आधी पायांवर बूट आणि चप्पल काढली गेली
तर झोपणे ही एक सुखद गोष्ट बनते आणि माता अन्नपूर्णाची अमर्याद कृपा प्राप्त होते, जेणेकरून एखाद्याला आयुष्यात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. माता अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे. क्रमांक 13. वाळलेली फुले. मित्रांनो, असे पाहिले गेले आहे की बरेच लोक असे करतात की ते देवाला फुले अर्पण करतात, पण तशीच सोडून देतात. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फुले 1-2 दिवसात कोमेजतात. अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा घरात देवाला अर्पण केलेली फुले सुकतात, तेव्हा आदराने त्यांना वाहत्या नदी किंवा कालव्यात वाहू द्या. चुकूनही ही फुले अनेक दिवस देवासमोर राहू देऊ नका, नाहीतर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. परंतु असे करणे हा देवाचा अपमान आहे. या प्रकरणात लक्ष द्या. क्रमांक 14. कापूर जाळणे. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना कपूरबद्दलही माहिती असेल. कपूर जाळल्याने पर्यावरण शुद्ध होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात गरिबी पसरली असेल, नात्यात कटुता असेल, तर सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळावे. असे केल्याने अशा सर्व मानसिक ताण दूर होतो. घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते, ज्यामुळे जीवन देखील आनंदात राहते आणि दुर्दैव देखील आनंद आणि सौभाग्यामध्ये बदलते. मित्रांनो, आता आपण आणखीन एक महत्त्वाचा उपाय पाहूया, तो म्हणजे घरातील आरसे. वास्तुशास्त्रानुसार आरसे योग्य ठिकाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. आरसा कधीही तुटलेला किंवा खराब नसावा. तसेच आरसा अशा ठिकाणी लावू नये जिथे तो थेट बेडवर दिसतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. योग्य ठिकाणी आरसा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. पुढील उपाय आहे दान करण्याचा. मित्रांनो, दान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. जर तुम्ही नियमितपणे गरजू लोकांना मदत केली तर तुमच्या जीवनात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. दान केल्याने तुमच्या कर्माचा प्रभाव सुधारतो आणि नशीब मजबूत होते. यानंतर आपण बोलूया घरातील प्रकाशाबद्दल. मित्रांनो, घरात नेहमी पुरेसा प्रकाश असणे अत्यंत आवश्यक आहे. अंधार असलेल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे संध्याकाळी घरात दिवे लावा आणि शक्यतो घर उजळ ठेवा. विशेषतः मुख्य दरवाजाजवळ प्रकाश असणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, आता आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या मनाची शुद्धता. तुमचे विचार स्वच्छ आणि सकारात्मक असणे आवश्यक आहे. कारण मनात जर द्वेष, राग किंवा मत्सर असेल तर ते तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि इतरांबद्दल चांगले विचार ठेवा. पुढील उपाय आहे झाडे लावणे. मित्रांनो, घरात हिरवळ असणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः मनी प्लांट, तुळस आणि इतर पवित्र झाडे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. झाडाची काळजी घेणे म्हणजे तुमच्या जीवनात आनंद आणि शांती वाढवणे होय. यानंतर आपण बोलूया वेळेच्या महत्त्वाबद्दल. मित्रांनो, वेळेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जो व्यक्ती वेळेचा आदर करतो त्याला जीवनात यश मिळते. त्यामुळे तुमची दिनचर्या ठरवा आणि त्यानुसार काम करा. मित्रांनो, आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जर तुमच्यात श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, कारण श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. मित्रांनो, हे सर्व उपाय जर तुम्ही मनापासून आणि नियमितपणे केले तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. तुमचे नशीब उजळेल, घरात आनंद आणि शांती राहील आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करून हाईप करायला विसरू नका.